चला तर मग आज बनवूया घरच्या घरी साध्या व सोप्या पद्धतीने डाळ खिचडी। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी कुकरमध्ये मी 2 वाटी बासमती तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकून मी मीठ टाकून थोडंसं 3 शिट्टीमध्ये शिजवून घेणार आहे। तर आता फोडणी देऊया। त्यासाठी तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि 2 मिरचीचे तुकडे फ्राय करून घेणार आहे। मसाल्यांमध्ये थोडासा पावभाजी मसाला, थोडासा बिर्याणी मसाला, धनिया पावडर आणि लाल तिखट, हळद आणि थोडासा हिंग टाकून फ्राय करून घेणार आणि आपण जो भात शिजवून घेतला तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि कोथिंबीर। तर तयार झाली आपली हॉटेल स्टाईल डाळ खिचडी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।